नमस्कार, मी सोनाली मयुरे। आज आपण चैत्रगौरीविषयी काही माहिती घेऊया। चैत्र शुद्ध तृतीया म्हणजेच गुढीपाडवा झाल्यानंतर 2 दिवसांनी तृतीयेला, ज्याला आपण गौरी तीज असे देखील म्हणतो, या दिवशी चैत्रगौरीची स्थापना केली जाते। चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया अशी महिनाभर ही चैत्रगौर माहेरी येते असे समजून तिची पूजा केली जाते। याच गौरीला आंध्र प्रदेशात सौभाग्य गौरी असे म्हणतात, काही ठिकाणी वसंत गौरी असे म्हणतात, राजस्थानमध्ये गणगौर या नावाने याच देवीचा उत्सव साजरा करतात। स्त्री शक्तीचे मातृस्वरूपात पूजन करण्याची भारताची प्राचीन परंपरा आहे। या काळात पार्वती शंकरासह माहेरपणास येते। सृष्टी मातेची ऋतूनुसार बदलणारी रूपे, ऋतुबदलानुसार खाद्य संस्कृतीत होणारा बदल याचे प्रतिबिंब कायमच भारतीय सण उत्सवांमधून आपल्याला दिसून येते। सृष्टी मातेला पार्वती स्वरूपात लेक म्हणून घरी आणणे, तिचे कोड-कौतुक करणे, त्या निमित्ताने ऋतुबदलातील खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे, या सर्व गोष्टींचा विचार केला तर या उत्सवामागील वैचारिक पार्श्वभूमी आणि भारतीय मनाची निसर्गाप्रती असणारी कृतज्ञता दिसून येते। या दिवशी घरामध्ये असणारी गौरीची मूर्ती स्वच्छ करून तिची प्रतिष्ठापना केली जाते। या मूर्तीमध्ये झोपाळ्यावर शंकर पार्वतीची स्थापना केलेली असते। वसंत ऋतूच्या प्रारंभाला जेव्हा थोडा उन्हाळा चालू होतो, तेव्हा झोपाळ्यावर बसून आलेली मंद हवेची झुळूक मन प्रसन्न करणारी असते। माहेरी आलेली लेक ही प्रसन्न चित्त असावी म्हणून ही झोपाळ्यावरील पार्वती। ही गौर माहेरी आल्यावर नाना तऱ्हेने तिचे लाड पुरवले जातात, कोड-कौतुक पुरवले जाते। या चैत्र गौर उत्सवाचे महत्त्वाचे आकर्षण असते ते या निमित्ताने घराघरात होणारे हळदी-कुंकू। हळदी-कुंकू या प्रथेला एक विशिष्ट अर्थ आहे। जी गोष्ट आपण दान करतो ती आपल्याला भरभरून मिळते अशी समजूत यामागे आहे। पूर्वी स्त्रियांचे जीवन सौभाग्याशी जास्त निगडीत होते। तिच्या सवाष्णपणाला समाजात मान होता। हे सौभाग्य वृद्धिंगत व्हावे म्हणून प्रत्येक घरी हळदी-कुंकू कार्यक्रम होतो। ओळखीच्या सवाष्णींना घरी बोलावून त्यांचा आदर सत्कार केला जातो। ऋतूशी निगडीत असणारे काही खाद्यपदार्थ देवी स्वरूप समजून त्यांना दिले जातात। हे गौरीचे हळदी-कुंकू शक्यतो चैत्र कृष्ण तृतीयेनंतर म्हणजे चैत्र पौर्णिमेनंतर जी दुसरी तीज येते, तृतीया येते, त्यानंतर केले जाते। या दिवशी गौरीची मूर्ती नटवून, सजवून, पाना-फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसवतात। तिच्या भोवती निरनिराळे फराळाचे पदार्थ आणि इतर सजावटीचे साहित्य वापरून आरास केली जाते। आलेल्या सवाष्णीला हळदी-कुंकू लावतात। त्यांना प्रसाद म्हणून फक्त याच दिवसात केली जाणारी कैरीची डाळ तसेच पन्हे दिले जाते। त्याचबरोबर या ऋतूमध्ये मुबलकपणे मिळणाऱ्या कलिंगडाच्या फोडी सुद्धा वाटल्या जातात। प्रसाद म्हणून खिरापत, बत्तासे देतात। हे सर्व झाल्यानंतर प्रत्येक सवाष्णीची भिजवलेल्या हरभऱ्याने ओटी भरली जाते। तसेच जाताना तिला सोनचाफा, मोगरा अशासारखी सुगंधी फुले दिली जातात। गौरीची आरती करताना आरतीनंतर काही ठिकाणी गौरीचे माहेर हे विशिष्ट गाणे म्हटले जाते। या गाण्यातील उपमा, रूपके ऐकली म्हणजे पार्वतीला सृष्टी देवता समजून तिची चैत्रगौर स्वरूपात पूजा केली जाते हे लक्षात येते। या गीतांमधील वर्णन म्हणजे देवीच्या गाभाऱ्याला इंद्रधनुचे तोरण, रात्रीचे काजळ, वेणीत माळलेल्या चांदण्या, चंद्रकोरीची कांकणे, दवबिंदूची पैंजणे, गोऱ्या तळपायाला चैत्रपालवीची मेहंदी, आकाशगंगेची बिंदी अशा सर्व साजशृंगाराने सृष्टीमाता सजली आहे आणि चैत्रगौर बनून माहेरी आली आहे, इतके बहारदार वर्णन या गीतात आले आहे। इतके सर्व कोड-कौतुक होत असताना अखेर अक्षय तृतीया येते। चैत्रगौर पुन्हा सासरी जायला निघते। तिला खीर, कानोला, दही-भात, आंब्याचा रस असा नैवेद्य दाखवला जातो। कौमार्य अवस्थेत माहेरी आलेली वसंत गौरी अक्षय तृतीयेला यौवनावस्थेत सासरी जाते। सृष्टीच्या बदलत्या स्वरूपाचे हे प्रतीक मानतात, कारण यानंतरच सृष्टी बहरास येते, पाने, फुले, फळांनी डवरते। अशी ही विश्वातील कन्या रूपात पूजली जाणारी मातृदेवता सासरी गेली तरी पुढील वर्षीच्या आगमनासाठी मन साद घालतच राहते। जाई जुईचा मांडव त्यात चंदनाचा झुला, ये ग ये सये चैत्र गौरी सख्या झुलविती तुझला। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।